हाय हॅलो नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर इकडे बघा, हा स्टीलचा आपला वाडगा आहे ना, म्हणजे बॉल, त्याच्यापासून आपण मस्त असं त्याचा वापर करून आपण मस्त अशा पद्धतीने मस्त बॅग शिवणार आहे. तर पुढे तुम्ही बघा, तिकडे मी गोणी घेतलेली आहे आणि एक मेन कापड आणि अस्तर, असे तीन आपण घेतलेले आहेत कपडे. तर बघा, 2 कपडा आणि एक आपली गोणी असते ना घरामध्ये, आपल्या तांदूळ, गहू जे काही आपण धान्य त्याच्यासाठी असतेच असते. तर इकडे बघा तुम्ही, मी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि बरोबर बघा मी कशा पद्धतीने, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असतील कशा पद्धतीने मी ते ठेवून त्याला गोल आकार देत आहे. तर इकडे माझ्याकडे चॉक जो आहे ना, एवढा डार्क प्लास्टिकच्या गोणीवरती एवढा काय असा खास दिसत नव्हता, तरी पण बऱ्यापैकी दिसत आहे. तर इकडे बघा, थोडंसं खालच्या साईडला जाऊन जॉईंट आहे त्या साईडला आपल्याला व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तर इकडे मी 4 इंच, दोन्ही साईडला 4-4 इंचाला खूण करून घेते आहे आणि कट करून घेते आहे. बघा तुम्ही, तो वरून अंदाजे मी अडीच इंच वगैरे असं, अडीच असं असं एवढ्या अंतराचं मी त्या मापाची ठेवून त्या साईडला मी लांबीची आपण आता कट करायला घेतली बघा, ती मी मार्किंग करून घेतलेली आहे. तर अडीच वरती असेल म्हणजे असं. तर अंदाजे आपण थोडंसं खाली किंवा वरती पण घेऊ शकतो. तर बघा, अशा पद्धतीचं कट झाल्यानंतर कसं दिसतं आहे. तर आता इकडे मी कपडा घेतलेला आहे मेन, आणि अस्तरसुद्धा तशाच पद्धतीने कट करायचं आहे. तर इकडे काय बघा, मी छोटं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढ्याच मापचं मी असं फोल्ड करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती मेन आपल्या गोणीचं जे आहे ना, ते मी टाकून घेतलेलं आहे कट केलेलं. तर ठेवून आता व्यवस्थित मी कट करून घेते आहे एकसारखं. तर ते गोणीवरती कैची चालवली ना, तर एवढी खास अशी चालतच नाही आहे. थोडीशी जाड आहे गोणी, त्याच्यामुळे थोडी कैची मध्ये-मध्येच हे करते. तर बघा, आपल्या अशा पद्धतीने आपलं हे कट करून झालेलं आहे मेन कापड. आता अस्तर आपल्या त्यासाठी आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, आपल्याला जेवढं गरजेचं आहे ना कापड तेवढंच घ्यायचं. एक्स्ट्रा जास्त घेऊन आपलं वाया घालवण्यापेक्षा पाहिजे तेवढंच आपण ते व्यवस्थित कट करून, म्हणजे मापाचंच घेऊन बरोबर कट करून घ्यायचं आहे. काहीतरी आपल्याला ते अस्तर अजून दुसरं असतं ते आपण त्याचा यूज करू शकतो. नुसतं वेस्टेज घालून त्याचा काहीही फायदा नाही. तर जे तुकडे वगैरे असतात ना, आपण ते काय बोलतो काय कामाचे नाही, पण त्याच्यापासून सुद्धा अफलातून आणि भारी असं खूप सुंदर असं काही वस्तू बनतात. तर इकडे बघा, मी कशा पद्धतीचं झालेलं एका व्यक्तीने ठेवून घेतलेले आहेत. तर ते कपडे आहेत ना, मी साईडला काढलेले आहेत आणि गोणीचं जे आपण कटिंग करून घेतलेलं आहे ना, ते घेतलेले आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघा कशा पद्धतीने मी फोल्ड करून त्याची मार्किंग करून घेते आहे. तर दोन्ही साईडला मी सेम मार्किंग करून घेतलेले आहे आणि आपल्याला सेम लाईन येईल असं ड्रॉ करून घ्यायचं आहे. म्हणजे बरोबर घेतलं ना, तर ते बरोबर लाईन येणार. थोडंसं कमी जास्त असेल तर मग छोटं मोठं होऊन जातं, पण बरोबरच घ्यायचं व्यवस्थित असं. नंतर आपण लाईन आखून घेतली किंवा ड्रॉ करून घेतली, नंतर 10.5 असं शेपमध्ये मोजून घ्यायचं आहे. तर माझं 10.5 आलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, अजून प्लॅस्टिकची गोणी घ्यायची आहे आणि ते आपल्याला फोल्ड करून, आपल्याला ते आपण मोजलेलं जे होतं 2.5 इंचाचं असेल, 2.5 पर्यंत, तर आपल्याला तेवढंच इकडे पण घ्यायचं आहे. तर हे पूर्ण 5.5 इंचाचं आलेलं आहे. तर इकडे मी 2.5 इंचाला खूण करून घेते आहे. म्हणजे आपल्याला चेन वगैरे मध्ये जाणार आहे, त्याच्यामध्ये थोडंसं वाढणारच आहे अजून. पण बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी अशी पट्टी करून घेतलेली आहे आणि ते व्हिडिओमध्ये दिसलंच नाही. मी टेपनं जे मोजलेलं होतं ते दिसलंच नाही, थोडंसं मागे होतं त्याच्यामुळे. तर मी 2 भाग करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, आणि ते एकसारखं मी करून घेते आहे. एकसारखं करून मापाचं आपल्याला जे पाहिजे ना तेवढंच बरोबर कट करून घेते आहे, जेणेकरून जास्त वगैरे मग नंतर ना आपलं मेजरिंग चुकतं. तर जे मेजरिंगचं आपण घेतलेलं आहे ना, ते बरोबर तेवढं आलं पाहिजे. तर इकडे बघा, मी आता इकडे मेन कपड्यावरती ते आपल्याला कट करून घेते आहे. आणि जे आपलं 10.5चं आहे तर 10.5च घ्यायचं आहे, जास्त नाही घ्यायचं. जास्त झालं तर चालेल, आपण नंतर एक्स्ट्राचं कट पण करून टाकू शकतो. पण तिथे आपल्याला हे चेन लावायचे आहे, तर ते नंतर बरोबर परफेक्ट आलं पाहिजे. जास्त नाही झालं तर मग ते बरोबर फिनिशिंग येणार नाही आपली. तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. तर मी एकसारखं मापाचं कपडासुद्धा कट करून घेतला आहे. आता आपल्याला अस्तरसुद्धा कट करून घ्यायचं आहे. तर आता इकडे मी अस्तर ते चेनचं जे आपलं आहे ते कापून कट करून घेतलेलं आहे 2.5 इंचाला.
आता आपल्याला इकडे बंद बनवण्यासाठी आपल्याला हे पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तर याच्या मी 1-1 इंचाच्या अशा पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. तर छोट्या मोठ्या आपल्या चॉईसवर आपण छोट्या पण किंवा मोठ्या पण कट करून घेऊ शकतो. तर इकडे मी आता मेन कापड आहे ते कट करून घेते आहे. अस्तरची जरूरत नाही त्याला. तर इकडे आपलं छानपैकी मस्त असं सगळं व्यवस्थित कट करून झालं आहे. तर आता मी इकडे अस्तर, आपली गोणी प्लॅस्टिकची आणि मेन कपडा ते काय होते व्यवस्थितच छान असं ठेवून घेतलेलं आहे. आता आपल्याला शिवायला स्टार्ट करायचं आहे. तर इकडे बघा मी बरोबर ठेवलेला आहे. मध्ये गोणी टाकलेल्या आहे, खालच्या साईडला कपडा आहे आणि वरच्या साईडला अस्तर. असं मध्ये गोणी गेली पाहिजे असं करायचं आहे. तर मी तसंच केलेलं आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि इकडे मध्ये टाचणी लावून घ्यायचे का तर ती प्लॅस्टिकची गोणी आहे ना ती घसरते. तर मध्ये आता मी टाचणी लावून घेते आहे. तुम्हाला जर आवश्यकता वाटली तरच तुम्ही लावा, नसेल लावले तरी चालेल, पण गोणी आहे ना ती घसरते त्याच्यामुळे लावून घेतलं एकदम छान असं घसरणार नाही, व्यवस्थित अशी छान अशी शिलाई येते. तर इकडे बघा शेपनुसार जसं आपण कट केलेलं आहे ना त्याच्यानुसार आपल्याला ती व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. सावकाश शिलाई मारायची आहे, नंतर फुगा वगैरे येण्याची शक्यता असते. त्यासाठीच आपण व्यवस्थित टाचणी लावून घेतलं ना अजिबात फुगा वगैरे येत नाही. तर इकडे बघा शेपनुसार मी व्यवस्थित शिलाई मारून घेते. तोवर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंटसुद्धा करा. आणि तर आपण इकडे आता झटपट पूर्ण शिलाई मारून घेऊ. तर इकडे बघा पूर्ण आपली शिलाई शेपनुसार देऊन झालेले आहे. तर एक्स्ट्राचं जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. असं झटपट आपण कट करून घेऊ. पुढे पहा तुम्ही. तिकडे पूर्ण आपलं शिवून वगैरे शिलाई वगैरे मारून शेपनुसार आणि एक्स्ट्राचं कटिंग वगैरे करून छान असं झालेलं आहे. तर आता इकडे आपल्याला काय करायचं आहे, त्याचा मध्य करायचं आहे. बघा मी व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी मध्य करून त्याला मी नॉच देणार आहे. म्हणजे छोटेसे कट्स, तिथे छोटासा कट्स लावणार आहे किंवा चॉकनी मार्किंग केली तरी चालेल. तर मी कट्स लावणार आहे, म्हणजे मला कट्सची सवय आहे त्याच्यामुळे मी कट्स लावणार आहे. तर बघा मी व्यवस्थित त्याचे कट्स लावून घेतलेले आहेत. तर तिकडे सुद्धा मध्यावर आपण कट्स लावून घेणार आहेत. तर इकडे बघा व्हिडिओमध्ये तर पुढे आपण जी चेनसाठी आपण ज्या पट्ट्या काढलेल्या होत्या ना चेन लावण्यासाठी जीप, तर ते बघा इकडे पण अस्तर ठेवलेलं आहे. खाली वरती नेटमध्ये हे ठेवलेलं आहे आपल्या गोणीचा तुकडा जे आपण मापासाठी आपल्याला वरती आपलं मेन कापड ठेवलेलं आहे. तर बघा थोडं एक्स्ट्राचंच कट केलेलं आहे मी, का तर गोणीचं जे आहे ना ते थोडंसं हे होऊ शकतं म्हणून मी एक्स्ट्राचंच कट केलेलं आहे. आपल्याला जेवढं पाहिजे ना मापाचं आपण जेवढं आहे तेवढं बरोबर घेणार आहे एक्स्ट्राचं कट करून. तर व्हिडिओमध्ये बघा तुम्ही मी कशा पद्धतीने मस्त असं शिवलेलं आहे. तर एक शिवलेलं आहे, दुसरं पण मी झटपट तुम्हाला दाखवते शिवून कशा पद्धतीने. ते पुढे पहा तुम्ही. तर इकडे बघा आपल्याला ह्याचे बेल्ट बनवणार आहेत आपण. तर इकडे बघा मी काय केलेलं आहे, जे आपण गोणीचं कापड जे घेतलेलं आहे त्याला एक साईडला शिलाई मारून घेते आहे. म्हणजे सॉरी गोणी आहे ते एक साईडला आणि कपडा एक साईडला शिलाई मारून अशा म्हणजे घसरणार नाही आहे आणि शिलाई बाहेर जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी मी अगोदर एक शिलाई मारली, नंतर एक आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला फोल्ड करून मारून त्याच्यावरती ठेवून बरोबर शिलाई मारून घ्यायची. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर आपला एक बेल्ट रेडी झालेला आहे. आता दुसऱ्या साईडनं म्हणजे एक साईडला शिलाई मारून दुसऱ्या साईडला सुद्धा शिलाई मारून घेते, म्हणजे जेणेकरून फिनिशिंग खूप सुंदर दिसते, भारी दिसते. आणि तर इकडे बेल्ट आपला एक रेडी झालेला आहे. असाच मी दुसरा सुद्धा रेडी करून घेते आहे. तुम्ही बघा पुढे.
तर बघा आपले दोन्ही पण बेल्ट रेडी झालेले आहेत. तर आपण हे सुद्धा साईडला ठेवून घेणार आहेत. पण त्याच्या अगोदर आपल्याला मापाचे आपल्याला जेवढे पाहिजेत ना तेवढे आपण माप करून घेणार आहेत. आपल्याला छोटे मोठे जसे पाहिजे तसे आपण घेऊ शकतो. पण मला माझी बॅग छोटीशी आहे, तर त्यासाठी मी 12.5 इंचालाच मी खूण करून बरोबर 12 इंचच घेतलेले आहेत. तर आपण तुम्ही 13, 14 किंवा 15, 16 सुद्धा घेऊ शकतात, तुमची चॉईस. तर बघा मी 12 इंचाचेच घेतलेले आहेत. तर दोन्ही मी सेम एकाच मापाचे कट करून घेते आहे. तुम्ही बघू शकता. तर छोटीशी बॅग आहे म्हणून छोटेसेच बंद घेतलेले आहेत. तुम्हाला मोठे पाहिजे तुम्ही 15चे वगैरे घेतले तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर इकडे आता मी व्यवस्थित चेन लावून घेणार आहे. तर चेन आहे ना ते आपल्याला उलट्या साईडला ठेवायचे आहे. आपला मेन कपडा जो आहे ना तो वरती सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती चेन जी आहे ती उलट्या साईडने शिलाई मारायची आहे. उलट्या साईडला ठेवून शिलाई मारायची आहे. तर बघा मी आता चेन शिलाई पूर्ण उलट्या साईडला शिलाई मारून घेतल्यानंतर ना ती आपला जो कपडा आहे ना आणि शिलाई मारलेला ते अलीकडच्या साईडला म्हणजे ज्या साईडला कपडा आहे त्या साईडला वळवून फोल्ड करून त्याच्यावरती दाब शिलाई द्यायची आहे. तर आता एक शिलाई मारून झाली. आता दुसरी बघा चेनवरती आपण मेन जे आहे ना ते आपण शिलाई मारलेलं कापड ते आहे त्याच्यावरती उलटं ठेवून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असतील मी कशा पद्धतीने ठेवलेलं आहे ते. तर बघा ती पण शिलाई मारून झालेली आहे त्या साईडला सुद्धा आणि तिकडे सुद्धा आपल्याला मस्त असं हे घ्यायचं आहे, शिलाई मारून दाब शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा बघू शकता किती फिनिशिंग आणि किती सुंदर आलेले आहे शिलाई. बघा खूप सुंदर दिसते. आणि इकडे तुम्ही कुठली पण चेन वापरू शकता. आपली दुसरी असते ना ती वाली वापरली झालेली, ही ड्रेसची आहे तर ती वापरली तरी चालेल आपल्या आवडीनुसार. तर इकडे बघू शकता तुम्ही आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. बेल्टसुद्धा लावून घ्यायचे आहेत. तर इकडे बघा मी चेनचं जे साईडला मी कशा पद्धतीने व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही कसं कुठे कसं ठेवलेलं आहे ते तुम्ही सुद्धा तसं ठेवून व्यवस्थित बघा व्हिडिओमध्ये, तुम्हाला सुद्धा नक्की समजेल. एक साईडला मी शिलाई मारून घेतलेले आहे. तर याच्यावरती आपण मी डबल शिलाई मारून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर दुसऱ्या साईडला सुद्धा बघा मी कशा पद्धतीने शिलाई मारून घेते आहे. तिकडे सुद्धा डबल शिलाई मारून घेणार आहे. तर आपल्याला इकडे आता बेल्ट लावून घ्यायचे आहेत. तर आपण मध्यावरती जी नॉच दिलेली आहे किंवा खूण केलेले आहे ना ते बरोबर त्याच्यावरती 2-2 इंच इकडे साईडला 2 इंच आणि ह्या साईडला 2 इंच दोन्ही साईडला सुद्धा आपण सेम खुणा करून घ्यायच्या आहे 2-2 इंचावरती. तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. तर आपण बघा बेल्ट ठेवून त्याच्यावरती बरोबर शिलाई मारून घेणार आहे. दोन्ही साईडला सुद्धा शिलाई मारून घेणार आहे तुम्ही बघा व्हिडिओमध्ये पुढे. खूप छान आहे ॲट्रॅक्टिव्ह. ही जरी आपण मार्केटमध्ये जर घ्यायला गेली ना तर 100 रुपयाच्या पुढेच भेटते बॅग. आणि ती जर आपण घरातल्या आपल्या एक्स्ट्रा ब्लाऊज पीस साडी किंवा अजून काय आपल्याकडे असतात कपडे त्याच्यापासून जर केलं ना सुंदर आणि झटपट असं तर आपल्याकडे गोण्या तर सर्वांकडेच असतात. तुम्ही कितीही हे असेल त्यांच्या घरात असतातच गोण्या. तांदूळ गहू काय जे आपण धान्य खालते गोणीमध्येच येतं. तर इकडे बघू शकता तुम्ही. तर आता मी काय करणार आहे ह्याला व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच आहे कशा पद्धतीने मी एकावरती एक ठेवून शिलाई मारून घेते आहे ते. तर जो बेल्ट आहे ना ते आपल्याला आतल्या साईडला टाकायचा आहे, मध्ये गेला पाहिजे बेल्ट. तर आतल्या साईडला व्यवस्थित बेल्ट हे करायचं आहे आपल्याला आणि बरोबर शिलाई मारायची आहे. आणि आमच्या इकडे आता बरोबर ऊन येतं बघा 3 वाजता बरोबर ऊन येतो. तर 3-3:30 वाजता ऊन येतं. तर इकडे ऊन आल्यामुळे चमकतं आहे. तर आपल्या एक साईडला शिलाई मारून झालेले आहे आणि धागे जे एक्स्ट्राचे आहेत ते मी कट करून घेते आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. दुसऱ्या साईडला सुद्धा बरोबर आपण त्याला काय करायचं पकडून बरोबर शिलाई मारायची आहे. एकदम परफेक्ट मापाचं घेतलं ना मेजरिंगचं बरोबर तर अजिबात तर ते कमी जास्त होत नाही. व्यवस्थित एकसारखं कुठेच इकडे तिकडे काहीच होत नाही, परफेक्ट येतं. तर इकडे बघा मी आतल्या साईडला बेल्ट हा सुद्धा टाकणार आहे. तर बघा पूर्ण माझं जे आहे ना ते शिवून झालेलं आहे. धागे वगैरे आहेत ना मी कट करून घेते. 15 लाख. तर बघू शकता व्यवस्थित असं मस्त आपले धागे जे आहेत ना ते कट करून झालेले आहेत.
आणि तिकडे आपल्या आतल्या साईडला तुम्ही कपडा पण लावू शकता, पण मी नाही लावलेला. तुम्ही लावत तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुम्ही लावू शकता, जास्त धागे वगैरे निघत असतील तर दोरे वगैरे. तर इकडे बघा त्याचे कानेकोपरे मी बरोबर चेन खोलून बरोबर उलटी मी करून घेणार आहे. आणि आपल्याला सरळ जी बॅग पाहिजे ती आपली अशी रेडी झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही. तर कानेकोपरे त्याचे व्यवस्थित असे छान असे मी व्यवस्थित करून घेते आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनपूर्वक तुम्हाला मी धन्यवाद देते. आणि आपली बॅग अशी रेडी झालेली आहे. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुम्हाला खरंच धन्यवाद करते. आणि आपली फायनली बॅग अशा पद्धतीची रेडी झालेली आहे. टिफिन किंवा आपल्या घरातलं मार्केटमध्ये जाताना मोबाईल, छोटीशी पाण्याची बॉटल किंवा अजून तुम्ही याच्यामध्ये पैसे किंवा काही तुम्ही याच्यामध्ये मेकअपचं साहित्य काहीही ठेवू शकता आणि ते एकदम मस्त. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तर बाय. आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंटसुद्धा करा. चला नवीन एका डिझाईनमध्ये भेटू.